नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली। राज्य निवडणूक आयोगाने वाढवली मुदत। 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानासाठी 1 डिसेंबरच्या रात्री 10 वाजेपर्यंत उमेदवारांना करता येणार प्रचार। खासदार संजय राऊत सोमवारी माध्यमांशी संवाद साधणार। गेल्या 1.5 महिन्यांपासून प्रकृतीच्या कारणास्तव सार्वजनिक जीवनापासून दूर। बीडच्या परळी नगर परिषद निवडणुकीसाठी प्रचार शिगेला। धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडेंची महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार फेरी। राजश्री मुंडेंकडून महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त। हसन मुश्रीफ यांची कागलमधल्या सभेत टोलेबाजी। समरजित सिंग घाटगे मुख्यमंत्र्यांचे आवडते, आमच्यामध्ये धमक आहे म्हणून आम्ही जिल्ह्याचं नेतृत्व करतोय। शिंदे यांच्या खासदारांना आम्हाला दुष्ट लावली, जनता आम्हाला काजळ लावेल, मुश्रीफांचं वक्तव्य। वर्ध्याच्या देवळीमध्ये उमेदवाराचा ट्रॅक्टरवरून प्रचार। देवळी नगर परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस, भाजप आणि देवळी जनशक्ती पक्ष अशी तिहेरी लढत। पुण्याच्या फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये रस्त्याच्या दुरवस्थेवरून अजित पवारांचा संताप। रस्त्याची दुरवस्था पाहून माझी मलाच लाज वाटायला लागली म्हणत पवारांकडून संताप व्यक्त। मुंबईमध्ये वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या 53 बांधकामांचं काम पालिकेकडून बंद। बांधकामांनी एअर क्वालिटी इंडेक्स दर्शवणारे सेन्सॉर बसवावेत आणि नियमांचं पालन करावं। अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशींचा इशारा। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये शिवरायांच्या नावाचा एकेरी उल्लेख। काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल। 26 नोव्हेंबरला सचिन गुजर यांचं अपहरण करून करण्यात आली होती मारहाण। दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयाकडून मुंबई पोलिसांची खरडपट्टी। दिशाच्या मृत्यूला 5 वर्ष उलटून गेली आहेत, आणखी किती काळ तपास करणार, मुंबई उच्च न्यायालयाचा सीबीआयलाच सवाल। पुण्यातील गुंड गजानन मारणेला पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर। काही महिन्यांपूर्वी कोथरूड भागामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या समर्थकाला मारणे टोळीतील गुंडांनी केली होती मारहाण। मात्र या मारहाणीशी गजानन मारणेचा संबंध नाही, न्यायालयाचं मत। नागपूरच्या गणेश पेठेमध्ये प्रेम प्रकरणावरून तरुणावर धारदार शस्त्रानं हल्ला। उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, प्रेयसीसह 3 आरोपींना अटक। पुण्याच्या खेड तालुक्यातील खरपोडीमध्ये बिबट्याची थेट घराकडे धाव। मालकांना आरडाओरडा केल्यामुळे अनर्थ टळला, सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कैद। रत्नागिरीच्या गुहागरमधील शृंगार तळी रोशन मोहल्ला परिसरामध्ये भर वस्तीमध्ये भला मोठा गवारेडा। जंगलातून थेट मानवी वस्तीमध्ये आलेल्या महाकाय गवारेड्यामुळे नागरिकांची तारांबळ। देशाचं कडधान्य आत्मनिर्भरता अभियान राज्यामध्ये राबवायला मंजुरी। बियाणं खरेदी आणि उत्पादनासाठी 100% मदत केंद्र सरकार करणार। उरलेल्या उपाययोजनांसाठीही केंद्र सरकार 60% मदत देणार। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला शेतकऱ्यांना होणार फायदा। 4 दिवसात सोन्याच्या दरामध्ये पुन्हा 3,000 रुपयांची वाढ। जीएसटीसह सोन्याचे दर 1,30,000 रुपयांवर। जागतिक पातळीवर डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ। 1 आणि 2 डिसेंबरला मुंबईतील 11 विभागांचा पाणीपुरवठा बंद राहणार। पालिकेतर्फे जलवाहिनीचे छेद जोडण्याचं काम हाती घेण्यात येणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।